जीवघेण्या भेगा बुजवण्यासाठी शिवसेना स्टाईल आंदोलन. अमोल म्हस्के पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन. अधिकाऱ्यांनी घेतली तात्काळ दखल. शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख मायाताई म्हस्के यांनी दिला तीव्र स्वरूपाचा इशारा. गुरुवारपर्यंत भेगा न बुजवल्यास शिवसेनेच्या वतीनं तीव्र स्वरूपाचं आंदोलन. आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज. आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ माहुली यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर ते हिवरा आश्रम रस्त्याच्या दरम्यान मुख्य रस्त्यावर मोठमोठ्या जीवघेण्या भेगा पडल्या आहेत. गेल्या अनेक वर्षापासून या भेगा आहेत. मात्र संबंधित अधिकारी किंवा कंत्राटदाराने यांनी भेगा बुजवल्या नाहीत. या भेगामुळे दुचाकीचा अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर अनेकांना अपंगत्व सुद्धा आलेले आहे. अशा परिस्थितीत शिवसेनेचे अमोल पाटील म्हस्के यांनी वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क करून भेगा संदर्भात माहिती दिली होती. मात्र संबंधित अधिकाऱ्याकडून उडवाउडवीची उत्तर मिळत होती. मात्र रोज अपघात होत आहेत. अखेर जनतेच्या हितासाठी अमोल पाटील म्हस्के व इतर सहकाऱ्यांनी कोणतीही पर्वा न करता 25 मे रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास नागझरी बुद्रुक गावाजवळ मुख्य रस्त्यात पडलेल्या भेगांमध्ये बसून अर्धनग्न आंदोलन सुरू केले. या संदर्भात या आंदोलनाला अनेकांनी आपला पाठिंबा दर्शवला. जनहितासाठी आंदोलन असल्याने व संबंधित विभागाचे अधिकारी माहीत असूनही दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र स्वरूपाचा रोष दिसून आला. अशा परिस्थितीत अमोल म्हस्के पाटील यांनी संबंधित विभागाचे अधिकारी चव्हाण साहेब यांच्याशी फोनद्वारे आंदोलन सुरू असताना संपर्क साधला व परिस्थिती सांगितली. जर भेगा बुजवल्या नाही तर आम्ही या ठिकाणाहून उठणार नाही अशी ठाम भूमिका घेतली. यावेळी संबंधित अधिकारी चव्हाण साहेब यांनी अमोल म्हस्के पाटील यांची समजूत घातली व मला 2 ते 3 दिवस वेळ द्या, मी 100% गुरुवारपर्यंत भेगा बुजवतो असे सांगितले. त्यानंतर अमोल पाटील म्हस्के यांनी चव्हाण साहेब यांच्याशी बोलत असताना जर गुरुवारपर्यंत भेगा बुजवल्या नाही तर आम्ही शुक्रवारी किंवा कोणत्याही दिवशी कोणतीही पूर्वसूचना न देता आतापर्यंत भरपूर सूचना दिल्या असल्यामुळे यापुढे कोणतीही सूचना न देता हजारोच्या संख्येने मुलं बाळ घेऊन, महिला पुरुष घेऊन, वयस्कर मंडळी घेऊन या मुख्य रस्त्यावर आंदोलन करू व याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित अधिकारी व संबंधित कंत्राटदारावर राहील असे सांगितले. चव्हाण साहेब यांनी अमोल म्हस्के पाटील यांची समजूत काढत मला 2 ते 3 दिवस वेळ द्या, मी 100% भेगा बुजवून देतो असे म्हटले. त्यामुळे अमोल पाटील म्हस्के यांनी समजूतदारपणा घेऊन आपले आंदोलन काही दिवसापुरते स्थगित केले आहे व गुरुवारपर्यंत जर भेगा बुजवल्या नाही तर अमोल पाटील म्हस्के हे पुन्हा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार आहेत. यावेळी अमोल म्हस्के पाटील, छगन नाना, सचिन काटे, विनोद आखरे, अनिल कांबळे, विजय चव्हाण, सचिन सरकटे, नवघरे, गजानन देवकर, प्रशांत मगर, बाळू आदी उपस्थित होते. यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख मायाताई म्हस्के योगायोगाने त्या ठिकाणी उपस्थित होत्या. त्यांनी सुद्धा सांगितले की एवढ्या मोठ्या भेगा पडल्या असताना संबंधित अधिकारी व कंत्राटदार दुर्लक्ष करीत आहे, ही चांगली बाब नाही. त्यामुळे जर लवकरात लवकर या भेगा बुजवल्या नाही तर शिवसेना महिला आघाडीच्या वतीने सुद्धा भविष्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी मायाताई म्हस्के यांनी दिला. आमचे सहकारी श्री बालाजी अर्बनचे अध्यक्ष योगेश सौभागे, हॉटेल पाटलाचा वाडाचे मालक गजानन गारोडे पाटील व टावर आंदोलन सम्राट गजानन बोरकर. विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूजची बातमी आवडल्यास यूट्यूब, फेसबुक व इंस्टाग्रामला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज सदैव आपल्या सेवेत. धन्यवाद. परीनं या मंडळीला सहकार्य करा. हे कोणत्याही राजकीय पक्षाचं किंवा जाती धर्माचं आंदोलन नाही आहे. हे जनतेच्या हितासाठी आंदोलन आहे. अमोल पाटील म्हस्के आहेत आपल्यासोबत, ते बसलेत आंदोलन करते आणि सहकारी मंडळी आहे त्यांच्यासोबत बोलू आपण. अमोल भाऊ, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. तुम्ही अचानकच आज या चिराच्या भेगा आहेत, जीवघेण्या भेगा, त्याच्यामध्ये अचानक बसली सर्व मंडळी. एवढं काय तुमच्या म्हणजे त्रास किंवा एवढं तुम्ही जिवारी लावून लगेच ताबडतोबच बसले एकदमच लगेच? जिवारी लागण्याचा विचार नव्हता की वारंवार आम्ही 50 वेळा सांगताना पण त्या गोष्टी काय पूर्तता झाली नाही. आता तुम्ही एक काम करा की तुम्ही एकदा रोड बघा, दाखवा लोकांना लागलं तर. हा, रोडचा विषय कसा असते किंवा फाटला किंवा चिरला किंवा बेक पडली, हा वेगळी गोष्ट आहे. हा अक्षरशः हिच्यात तुम्ही हे हात घाला. हा रोड पूर्णतः उद्ध्वस्त झालेला आहे. बरोबर. आज सकाळी 13 महिन्याचं लेकरू घेऊन एक बाई पडली. आम्ही तिला दवाखान्यात नेलं. त्या बाईचं जर का लेकरू मेलं असतं तर काय करायचं होतं? आता 15 दिवसा अगोदर हे दाखवा. हा माणूस पहा, हा अक्षरशः मरत होता. मी इथंच पडला गाडी घेऊन. मला काय म्हणत माहिती का की तुमच्याकडून काय अपेक्षा, सत्तेत आम्ही जरी असलो, आम्ही शिवसेनेचे, आम्ही सत्तेत जरी असलो, तर मला काय म्हणत माहिती का, सत्ता ह्या गोष्टी बाजूला ठेवा. फक्त मला काय म्हणत माहिती का की ज्या गोष्टी तुम्ही पूर्तता करायची त्या पूर्तता करा. तुम्ही कमीत कमी डागडून तर करा. हा, इथं येणारा एक काय पक्षाचा माणूस असतो का या रोडनं? शिवसेनेचा असतो का, काँग्रेसचा असतो का, राष्ट्रवादी, सगळे असतात ना. पण या ज्या नागझरीवासियांना त्रास आहे हे लोक उचलून येतात.
वारंवार जर का तुमच्या काय म्हणतात त्याला की ठेकेदाराला सांगून ते म्हणतात राजस्थानचा ठेकेदारी कोण आहे, आम्हाला ते बाकीचं काही घेत नाही. आमचं म्हणणं एवढंच फक्त की बाबा सर्वसामान्य जनतेला की नाही या गोष्टीचा त्रास झाला नाही पाहिजे. हा, आणि याची पूर्तता तात्काळ करावी. आणि जर होत नसेल तर आम्ही अर्धनग्न म्हणजे मी म्हणतो 2 दिवस बी बसायला तयार आम्ही. पण हे ना अजिबात आम्हाला एक तर उत्तर नाही. उत्तर दिलं तर काय आम्ही ठेकेदाराला सांगितले. मग ठेकेदाराची वाट पाहता पाहता इथं 2-4 जीव जाऊ द्यायचे का? बरोबर. आतापर्यंत किती लोकांचे जीव गेले, जीव नाही गेले पडले लोक. मग याची हे झालं पाहिजे काहीतरी डागडुजनी कमीत कमी भविष्यात होईल की चांगला रोड करायचा तर आपण करू, बरोबर आहे. पण आज डागडुजनी जर का या येले एवढ्या भेगा पडलेल्या आहेत, अक्षरशः टायर जाते या गाडीत. 2 व्हीलर वाल्यानं रातच्या आल्यानंतर समजा एखादी लेडीज असत, लेडीज असत, ती एखादी स्कूटीवर येणारी बाई असत, त्या बाई जर का अचानक जर का काही झालं तर ह्या रोडवर ती बाई टायर जात. मला एक सांगा, या 4 इंच 5 इंच टायर आहे, जात नाही कैशात मरणार आहे का? जीवन का स्वस्त आहे का तुमच्या भाषेत? जर का तुमच्या या कॉन्ट्रॅक्टदाराच्या भाषेत जर का जीवन स्वस्त असेल तर त्यानं सांगावं आम्हाला की जीवन लय स्वस्त आहे, तुम्ही बुवा आम्ही असंच ठेवणार आहे, आम्हाला सांगावं त्यानं. पण हे जर का तात्काळ जर का क्लिअर झालं नाही तर आम्ही आमच्या पक्षाच्या किंवा शिवसेनेचा असेल सगळ्याच्या वतीने किंवा समजा सर्वसमावेशक आम्ही उद्या म्हणजे आम्ही कायदा हातात घेणार नाही, पण हे सगळं आम्ही बंद करू. उद्या जर का इथे एखादा जर का जीवघेणा अपघात जर झाला तर सर्वस्वी जबाबदारी काय राहील, हे ठेकेदार राहतील आणि याचे प्रशासकीय अधिकारी जे असतील संबंधित हे राहील. मी एवढं तुम्ही उठणार नाही का? तुमच्या भूमिकेवर ठाम आहे का? आम्ही भूमिका आमची ठाम आहे. आमचे नेते आहेत समजा ताई, त्या पण बोलतील. मग त्या इथून चालल्या होत्या पण त्यांना पण कळलं ना, आम्ही त्यांना हक्कानं बोलवलं. त्या पण सांगतील की जर का इथं टायर गेलं तर उद्या जर का एखादा माणूस मेला त्याला जिम्मेदार कोण राहणार आहे? अमोल म्हस्के पाटील येतं आंदोलन करते, अर्धनग्न आंदोलन चालू आहे. त्यांचं चेहरा सुद्धा पाहू शकता, म्हणजे ऑन दी स्पॉट आहे सर्व. तुम्ही सुद्धा सर्व गोष्टी समजदार आहे, तुमच्या सर्व मंडळीत दिसतंय आणि सर्वच राजकीय पक्षाला मंडळीत दिसतंय. ते लोकप्रतिनिधी कोणी असो, आपण पहिल्यापासून सांगतो की आपला राग लोकप्रतिनिधीवर बिलकुलच नाही. आपला राग हे अधिकारी आणि ठेकेदार हेच लोक या गोष्टीला जबाबदार येतं. लोकप्रतिनिधी तुम्हाला निधी आणून देतात, कामं देतात, सर्व घेतात. मग तुमचं एखादा अधिकारी कामावर जाऊन पाहते का? एखादा अधिकारी मोटरसायकल घेऊन या रोडनं कधी पडला का? ती सगळी परिस्थिती आमच्या सहकारी कार्यकर्त्यांनी ही मांडलेली भूमिका आणि हे त्यांचं अर्धनग्न उपोषण जे त्यांनी मांडलेलं आहे हे त्यांनी त्यांच्या वैयक्तिक लोकांसाठी नाही तर महिलांसाठी, 2 जीवाच्या महिला असतील, ज्या प्रेग्नेंट महिला जर या इथून जर गाडीवर जात असतील तर त्यांना याचा किती त्रास होईल हे त्यांनी त्यांच्या डोळ्यांनी इथं राहत असताना त्यांनी त्यांच्या डोळ्यांनी अनुभवलेलं आहे, पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांची ही आक्रोश भूमिका आहे आणि निश्चितच त्यांची भूमिका ही परिस्थिती सत्य आहे की हा आक्रोश त्यांचा ना कोणत्या प्रतिनिधीवर आहे ना कोण्या सहकारी म्हणजे जे आहेत प्रशासकीय अधिकारी त्यांच्यावर आहे आणि ठेकेदारावर आहे. हा ठेकेदाराचं काम आहे आणि प्रशासनाचं हे काम आहे की त्यांनी जबाबदारीपूर्वक इथे जो प्रशासकीय अधिकारी असेल त्याच्या माध्यमातून हे रस्त्याचा विस्कळीत झालेला पूर्ण रस्ता आहे, याच्यामध्ये भेगा पडलेला आहे, ह्या पूर्ण करून बघितलं पाहिजे. तुमच्या या आंदोलनाला पाठिंबा आहे का? नाही, पुरेपूर माहिती मी आता मी नेमकीच या रस्त्याने वापस जात असताना आमचे सर्व सहकारी इथे बसलेले पाहून आम्ही थांबलो. आता त्यांची भूमिका आणि त्यांच्या समस्या ऐकून नक्कीच आम्ही स्पष्ट करूया आणि कळवू. पुरेपूर माहिती अशी आहे की ह्या रोडनं आम्ही नेहमी जातो, सगळे जातात, सर्वच मंडळी जातात. त्या भेगा दिसतात तुम्हाला, रोज लोक पडतात या रोडनं, रोज पडतात. एक दिवस मला तरी असं वाटलं नसेल की इथं माणूस पडला नसेल. आणि त्या मंडळीला माहिती आहे की कारवाई काही होतच नाही. बिचारे उठतात, दवाखान्यात जातात, पोलिसाकडे कुठं तक्रार करत नाही, कोणत्या अधिकाऱ्याकडे करत नाही. जनता कंटाळून गेलेली आहे, त्याच्यामुळे लोकांना तक्रारी करणं सोडून दिलेल्या आहेत. प्रशासनाने जर तात्काळ या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही तर आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीने इथे उपोषणाला बसू. शिवसेनेच्या पक्षाच्या वतीनं आंदोलन चालू आहे, अर्धनग्न आंदोलन चालू आहे. अर्धनग्न उपोषण आमच्या बांधवांचं सुरू आहे. पण आम्ही महिला, पुरुष व सर्व शिवसेना जी इथली मंडळी असेल ते सर्व या रोडवर आणि हा रोड बंद करून इथे उपोषणाला बसू. तात्काळ जर शासकीय कर्मचाऱ्यांनी जर याच्यावरती जर दखल घेतली नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने इथे उपोषण करू. आणि शिवसेना तर मला काय म्हणावं, सध्या भेगा बुजून घ्या, मग नंतर तुमचं टेंडर, तुमचा तो काय असेल तो ठेकेदार, त्याच्यानंतर बाकीच्या भानगडी करा. पण उद्याच्या उद्या आम्हाला ते करून देसाल तर आम्ही उठतो, नाहीतर आम्हाला सांगा तुम्ही बुवा. नाही तसं भेगा टेम्पररी बुजून घेऊ आणि नंतर मग जे काही मग उद्या तुम्ही करू शकता का हे? म्हणजे 3 दिवस लागतील आहे ना?
त्यांना गुरुवारपर्यंत वेळ द्या, 3-4 आता दिवस, वेळ आणि शुक्रवारी समजा आम्ही ऐका, 2 दिवस लागते समजा, गुरुवारपर्यंत तुम्ही करू शकता ना. गुरुवार हा सोमवारपर्यंत चालू होऊन जाईल आपलं. सोमवार सर आता 8 दिवसाचा वेळ घ्या लागले तुम्ही. नाही ना पण ते आता अहो सर ऐका ना, मग मी काय म्हणतो माहिती का, तात्काळ तुमचे जे काय म्हणतात इमर्जन्सी हे असते का नाही, ते पहा ना तुम्ही, तर काय तर सिच्युएशन पहा ना. मग त्या सोमवारपर्यंत एखादा मेला ते जिम्मेदार कोण राहणार आहे? हा 3 दिवस गुरुवारपर्यंत जर का मला क्लिअर करून देसाल तर ठीक सर. हा नाहीतर आम्ही कायदेशीर, आता आम्हाला काय आम्ही कायदेशीर नाही सध्या, पण तरी पण सांगतो हा गुरुवारपर्यंत ह्या बेगा मला बुजून पाहिजेत. मग तुमचं जे तुमचं काय असेल किंवा ते खणणं डबल ते भरणं वगैरे समजा मला माहिती सगळे आता तिथं फक्त काय करायचं, मग तुमचं वाच ठेवणं सर ऐका ना सर, आता तुम्ही घेतले पण तुमचं वाच ठेवणं काम असते ना. हा वाचेस मला एक सांगा, ठेकेदार जर का 8-8 दिवस इथे महिना झाले लोक मरा लागले आणि तुम्ही जर येऊन पाहत नाही, हा ठेकेदाराला तुम्ही पेमेंट तर वेळेवर करता का नाही तुमचं? हा मग आता मला एक सांगा, मग ठेकेदारावर वाच ठेवणं तुमचं काम आहे ना. जानेवारी 24 मध्ये ते अग्रीमेंट संपलेलं आहे. त्यानंतर आपल्याकडे कॉन्ट्रॅक्ट होत नाही. बरोबर. मग आता आपल्याकडे कॉन्ट्रॅक्टर नाही म्हणजे 24 नंतर आपण मोर द्यायचे लोक, बरोबर. ते तसं नाही आहे, पण ते आता काय प्रोसिजर मध्ये टेंडर काढल्यानंतर त्याला वेळ तुमच्याजवळ क्रायटेरिया असेल ना की बुवा नाही आता इतक्या दिवसात हा रोड खराब नाही व्हायला पाहिजे. जाऊ दे, आता ते जुनं वगैरे काय ते सांगा. अहो सर मला बाकीचं माहित नाही, मला गुरुवारपर्यंत आहे की नाही, ऐका ना सर चव्हाण सर, मला गुरुवारपर्यंत तुम्ही जर क्लिअर करून द्याल तुमच्या भरोश्यावर, मी आता तुम्ही चांगले माणसं वाटता, मी तुमच्या भरोश्यावर उठतो इथून. नागरिक तिथं जास्त आहे. बस नाग जरी आम्हाला नाग जरी आणि मेकरचा जो आपला पेड सांगलीच्या अलीकडे लोणार फाट्याच्या अलीकडचा पूल, सांगाडीचा पूल, हा लोक मरतील तिथं. तुम्हाला आम्हाला फक्त एवढं क्लिअर करून द्या, कारण की सतत आम्हाला इथून हे जे आम्हाला जे बाजारपेठ आहे ती मेकर आहे, आम्हाला रात्रंदिवस जावं लागतात. आता एका पोराले तुम्हाला एक काम करू, तुम्ही 5 साल ते मगाशी फोन केला तेव्हाच मी लाईन लावलेली आहे. हा मग नाही, पण आता हे लाईन म्हणजे काय सर माहिती का, की बुवा लाईन लागल्यानंतर तुम्ही तुमचं काम करता, बरोबर आहे. पण ठेकेदार काय करते, या कानाचं ऍक्टिंग या कानाचं सोडून देते, बरोबर आहे. त्याला तर ते ऑलरेडी पैसे भेटेल की नाही, मग त्याला त्याचं वैयक्तिक काम व्यवस्थित करावं की नाही. आता राहिलं तर आम्ही काय म्हणलं लागलो की फक्त आम्हाला हे बुजवून द्या, उद्या जर लोक मेले तर जिम्मेदार कोण राहणार आहे? हा तर ते गुरुवारपर्यंत मला क्लिअर करून द्या. मी गुरुवारपर्यंत मी तुमचं ऐकायला लागलो आणि लाईव्ह सुरू आहे. हा मी गुरुवारनंतर शुक्रवारी मी रीत सर सगळे अर्ज देऊन मी इथं डबल आहे का नाही, मी अजिबात सगळं बंद करून टाकेल बरं का. हा चालते मी गुरुवार तुमचा की काय भूमिका घेतात हे सुद्धा पाहणे गरजेचे आहे. भूमिका घ्या. काल सकाळी ऍक्सिडेंट झाला, नेहमी होता. काय नाव आहे मामा तुमचं? गजानन नामदेव देवकर. बरोबर. नागझरीचे का तुम्ही? हो, इथले प्रॉपर. काय परिस्थिती आहे भेगाची? परिस्थिती अशी 4 वेळा ऍक्सिडेंट झाले, 2 मृत्यू झालेले तिथं. बरोबर. हे चक्का गाडीचा या भेगामध्ये जाऊन गाडी पलटी झाल्यानंतर काय झालं की समोर जे वाहन येतात त्या वाहनाखाली 2 वेळ तुडवल्या गेले. त्याच्यामुळे आम्ही झाडं तोडून घेतले भोवतालचे, पण याचा काही फायदा होत नाही, कारण भेगत गुतल्यामुळे झाडाचा काही बरोबर याचा काही अडचण नाही. बरोबर. आणि गव्हर्नमेंट या रोडवाल्याचं याच्याकडे काही लक्ष नाही, आणि बऱ्याच दिवसापासून झालेलं आहे ना. ती मंडळी बसली होती आता अर्धनग्न आंदोलन, अधिकाऱ्याशी बोलणं झालं द्यायचं, गुरुवारपर्यंत बुजून देतो म्हणतात ते, गुरुवारपर्यंत देतो म्हणतात ते बुजून. आणि नाही बुजवल्या गेलं तर शुक्रवार शनिवार आंदोलन करणार आहे ती मंडळी. त्याच्यामुळे हे होणं ठीक आहे 100% होऊन जाईल. अमोल पाटील मस्के, सचिन भाऊ काटे आणि इतर त्यांचे जे सहकारी होते. तुमचे सहकारी कोण कोण होते? राहणच नाही तो जिंदगीत. मला काय म्हणत माहिती का, की तुम्हाला जे काम दिलंय तेवढं करा तुम्ही तुमच्या ठेकेदाराला तुम्ही वेटीस धरायला पाहिजे, पुन्हा प्रशासनाला बरोबर. ठेकेदाराला वेटीस धरायला पाहिजेत, आणि वेटीस धरून त्यांना विचारायला पाहिजेत की हे भेगा कशा काय पडल्या, हा कस काय पडल्या, किंवा तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट दिला असतात. नितीन गडकरी साहेबांना सांगेल हा की 25-30 वर्ष रोड खराब नाही झाला पाहिजे. मग हे रोड खराब होतात काऊन? एक तर तुम्ही मटेरियल खराब वापरला असेल, किंवा तुमचं काहीतरी मागचं पुढचं तुम्हाला काळं धुळं असलं आम्हाला माहित नाही, त्यात आम्हाला घुसायचं बी नाही, किंवा तुमच्या पुन्हा आम्हाला अपेक्षा पण नाही. आमचं म्हणणं आहे फक्त सर्वसामान्य जनतेला त्रास नाही झाला पाहिजे. हा शासनाचा पैसा आहे, शासनानं सर्वसामान्यासाठी लावले, सर्वसामान्याचं म्हणजे फक्त त्यांचं जीवन सुरळीत झालं पाहिजे एवढं माझ्या मंडळीने सहकार्य केलं. त्याचे नाव मंडळी आता आम्ही अनिल कांबळे असतील, सचिन सरकडे असतील, विजय चव्हाण असतील, युवराज वगैरे असतील, सुदर्शन वगैरे असतील आमचे. त्याच्यानंतर आपले सचिन काटे असतील आपले नागझरीचे, विनोद आखरे असतील, आपले देवकर मामा असतील आमचे. हे सगळेच लोक इथं सहकार्य करायला ना. त्यांना तर माहित नव्हतं, पण तिने नागझरीचे 1 मिनिटात आता तिथं. फक्त आमचं काय म्हणतो, आम्ही वारंवार जर सांगून तुम्ही करत नाही, हा म्हणून आम्ही काय केलं, तुरळक लोक जे जवळचे असतात त्यांना फोन लावले होते. आज आम्ही 10-15 जण आहे, उद्या 500 जण येण्याची ताकद आम्ही ठेवतो. शुक्रवारी गुरुवारपर्यंत वेळ दिला त्यांनी. शुक्रवारी आम्ही 500 जण याची ताकद ठेवतो. अनबाईला बी राहतील, लेकरं बी आणतो,
आणि कसा रोड चालू होतो मी पाहतो. जर क्लिअर काम झालं गुरुवारमध्ये. ठीक आहे. अमोल पाटील यांनी सांगितलं की गुरुवारी जर काम नाही झालं तर शुक्रवारी लहान मुलासह महिला असतील, म्हातारे कोतारे असतील, युवा वर्ग असेल, सर्व जाती धर्माचे, हे काही एका पक्षाचा आणि एका जातीचा विषय नाहीये, सर्व या ठिकाणी आणून गुरुवारच्या नंतर तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी करण्याची भूमिका त्यांनी घेतलेली आहे. मात्र त्यांच्या कामा